माझे गुरुवर्य भरत शेळके सर यांनी आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा जय शिवराय, जय जिजाऊ. आज या ठिकाणी शिवशिल्पाचे आणि शिवतीर्थाचे अनावरण या ठिकाणी पार पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश म्हणून आज मला ज्या लोकांसोबत इथे मान सन्मान मिळाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंचे वंश, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे वंशज, यांच्यासोबत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज एका मंचावर आज अनुभवायला मिळाले. परंतु आज मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या देशामध्ये जो कोणी व्यक्ती या महापुरुषांच्या विचारांवर चालतो तो खरा या महापुरुषांचा वंशज आहे. जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालेल तो खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश आहे. जो कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालेल तो खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश आहे. आम्ही तर केवळ रक्ताचे नातेवाईक आहोत, वारसदार आहोत. ज्या पद्धतीने आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी छत्रपती संभाजी राजेंनी वक्तव्य ठेवलं, त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना एकच बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य सांगू इच्छितो की जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीही आपला इतिहास रचू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा इतिहास, गौरवशाली इतिहास आम्हाला आमचा माहित असला पाहिजे. मी अनेक देशांमध्ये असतो, संयुक्त राष्ट्राच्या बैठकांना असतो, US मध्ये असतो, कोणत्याही देशामध्ये गेलो की मी आधी त्या देशामध्ये म्युझियम्स जे तयार केलेले असतात तिथे भेटी देतो. मी दुबईच्या, अबुधाबीच्या, ऑस्ट्रेलियाच्या, USच्या, लंडनच्या सगळ्या देशातल्या म्युझियम्सना भेटी दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक देशाच्या म्युझियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निगडीत असलेली एक तरी वस्तू त्या प्रत्येक देशामध्ये मला बघायला मिळते. एक तरी वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक लोक बोलणारी, अधिकार वाणीनं बोलणारी या मंचावर आहे. तो अधिकार, त्या अधिकार वाणीनं मी तेवढं सांगू शकणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग मला आठवतो की ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले आणि मग त्यांनी स्वतःच्या युक्तीनं त्या कैदीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्या एका बास्केटमध्ये का त्या याच्यात बसून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली, त्या पेटाऱ्यात बसून स्वतःची सुटका करून घेतली. आज कुठेतरी पुन्हा आमचे सगळे महापुरुष एका पेटाऱ्यात बंद झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, पुन्हा एका पेटाऱ्यात बंद झालेले आहेत. आणि या पेटाऱ्या जातीच्या आहेत. हे आमचे महापुरुष जर आज जिवंत असते तर तुम्हाला आणि आम्हाला या महापुरुषांना सोडवण्याची गरज लागली नसते. पण हे महापुरुष आज जिवंत नाही, ही यांची अडचण आहे. आणि म्हणून या जातीच्या पेटाऱ्यांमधनं आम्हाला आमच्या महापुरुषांना सोडवावं लागणार. आणि ती सुरुवात सांगोल्याने करून दाखवलेली आहे. आज असं मला या ठिकाणी आस होतोय की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरणासाठी या शिल्पासाठी आमंत्रित करावं असं वाटलं. मला वाटतं त्या जातीचा पेटाऱ्या ताडकन फुटतील आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचं राज्य या देशामध्ये कायम होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात जितक्याही लढाया लढल्या त्या रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी लढल्या. रयत या शब्दाचा अर्थ होतो जनता आणि जनता म्हणजेच प्रजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान निर्माण करून दिला. तो संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झाला. त्या दिवसाला म्हणतो प्रजातंत्र दिवस, प्रजासत्ता दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान
बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लागू केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मला आजही आठवतं, या मंचावर येत असताना मला बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग आठवत होता. ज्यावेळेस 20 मार्च 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौकातळावर पाणी पिण्यासाठी आंदोलन केलं, त्या आंदोलनानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब नतमस्तक झाले आणि या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जय शिवाजी जय भवानी ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात दिलेली आहे. आजही मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावर ज्यावेळेस मी पीएचडी करायला घेतली, सुरुवातीचे बाबासाहेबांचे 1920, 21, 22, 23 चे जितके मी पत्र आहेत, पत्राला सुरुवात जय शिवाजी आणि जय भवानीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. परंतु पुढे कालांतराने बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होऊन राहिले. या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेने बाबासाहेबांवर थप्पा मारून दिला की बाबासाहेब दलितांचे कैवारी, बाबासाहेब दलितांचे नेते आहेत. असं करत करत आमच्या महापुरुषांना यांनी जातीमध्ये कुठेतरी कैद केले आणि म्हणून आज पुन्हा आम्हाला या जातीच्या पेटाऱ्या उखडून मोडून मोडून फेकून दिले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं राज्य पुन्हा या देशामध्ये आम्हाला उभं करायचंय. आज जी खंत या ठिकाणाहून व्यक्त केली, बघा एकीकडे ब्राह्मणवादी सरकार आमच्या महापुरुषांना विसरण्यासाठी या देशातल्या लोकांना भाग पाडतं. शालेय पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा गायब केला जातो. शालेय पाठ्यपुस्तकातून बाबासाहेब आंबेडकरांना गायब केलं जातं. महात्मा फुले, शाहू महाराज कुणालाही शिकवलं जात नाही. या देशाची ब्राह्मणी व्यवस्था आमच्या महापुरुषांना विसर पाडण्यासाठी अहोरात्र काम करते. पण या देशाची जनता आमच्या महापुरुषांना विसरू देत नाही आणि म्हणून या लोकांना या आमच्या महापुरुषांच्या स्मारकाबद्दल मला वाटतं त्याबद्दल यांना वावडं असेल आणि म्हणून आमचे महापुरुषांची स्मारक कुणी कधीही मागणी न केली, कुणी कधी मागणी केली नाही. सरदार पटेलांचा पुतळा उभा राहतो, मागणी करून छत्रपती शाहू शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मागच्या 4 वर्षापासून, 10 वर्षापासून, 20 वर्षापासून अजूनही पेंडिंग आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात मी मागणी करेन, कारण मंचावर या देशाचे पॉलिसी मेकर्स बसलेले आहेत. देशाचे, महाराष्ट्राचे जे या देशासाठी, या राज्यासाठी पॉलिसीज तयार करतात ती लोक या मंचावर बसलेले आहेत. माझी एक मनापासून मागणी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा हा समाज तयार करायचा असेल तर आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला आमच्या महापुरुषांचं योगदान, त्यांचं आंदोलन, त्यांची चळवळ ही समजून सांगावं लागेल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा प्रत्येक शालेय पाठ्यपुस्तकामध्ये हा असलाच पाहिजे, ही मागणी आम्हाला लोकांना करावं लागेल. मी आज अभिमानानं सांगू इच्छितो, मी अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये माझी भाषणं झालेली आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, ग्रेस इन असेल, कोलंबिया युनिव्हर्सिटी असेल, ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी असतील, अमेरिकेच्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये माझी भाषणं झाली. आजही बॉस्टन युनिव्हर्सिटी, मॅसेच्युसेट्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु नावाचा संपूर्ण सब्जेक्ट तिथे शिकवला जातो. अरे संयुक्त राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या देशात शिकवलंय, मग भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतंत्र हा सब्जेक्ट का असू नये याकरिता आमच्या या राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आंदोलन येणाऱ्या भावी पिढीला शिकवावं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक घराघरामध्ये तयार व्हावा, हेच छत्रपती शिवाजी महाराजांना खरं अभिवादन असेल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. आपण सगळ्यांनी मला ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद आंबेडकर साहेब. खरं तर